हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर ठीक आहे, तर मी आज काय बनवणार आहे, कांदा पराठा तुम्हाला दाखवते कसा बनवायचा. ठीक आहे, एकदम सिंपल, झटकीपट पटापट गाईज. चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया. ठीक आहे, चलो 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 मेरे छोटे से किचन में आ जाओ गाईज. मी एक कांदा कापून घेतलाय आणि गव्हाचं पीठ आहे, हळदी, मिरची पावडर आणि जिरा आणि मीठ आहे गाईज. तर आता ह्याला मिक्स करून आपण मळून घेऊया आणि ह्याचे पराठे करायचे. ठीक आहे, तर बघा गाईज, एकदम सिंपल आणि मस्त टेस्ट लागतं गाईज, तुम्हाला दाखवते. चला तर आपण हे पीठ मळून घेऊया अगोदर. ठीक आहे, तर चलो. हा बनत आहे बघा गाईज, सगळं उकळून कसं झालंय. तर ठीक आहे, हा छान झालेला आहे मस्तपैकी. आणि हा गाईज, तर मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले, मी पीठ मळून घेतलंय आणि थोडंसं बेसन टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, कारण की ऑप्शनल आहे. तर मी बेसन टाकले गाईज, तुम्हाला दाखवायचं मी विसरून गेलते. ॲक्च्युली भेटत नव्हतं मला, फायनली भेटलं. तर थोडंसं बेसन मी टाकलं आहे. तर ठीक आहे, तर याला उलटं फाडलं आहे बघा माझ्या मम्मीने. तर तुम्हाला उलटं दिसत असेल, थोडंसं टाकायचं, थोडंसं बेसन टाकून ह्याला मळून घ्यायचं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कांदा, हळदी, मिरची पावडर, जिरा आणि मीठ आणि बेसनचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे गाईज. हे मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर थोडंसं तेल टाकून पण मळून घ्यायचं व्यवस्थित. बघा माझं कसं, मी कसं मळलं आहे तसं. ठीक आहे, तर चला गाईज, आपण ह्याचे पराठे करूया. ठीक आहे, तर चलो. छोटे गोळे घ्या आणि एवढे एवढे साईज करा गाईज. पीठ लावलं तरी चालेल आणि तेल लावून लाटलं तरी चालेल गाईज. तर मी हे एवढंच साईज करणार आहे, छोटे छोटेच मी करते. चपाती पण असो, पराठे असो, मी छोटे साईजच करते गाईज, ह्या टाईपचे. तर बघा मी एवढे केलेत. चला आता तर आपण ह्याला तव्यात टाकून मस्तपैकी भाजून घेऊया. ठीक आहे, तर चलो गाईज. बघा असं तेल जास्त कमी ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी तर पूर्ण भरून लावलं आहे गाईज. तर ठीक आहे, घंटीचा आवाज आला गाईज, माझी मम्मी पूजा करत आहे. आज मंगळवार आहे गाईज, तर आमच्या घरात मंगळवारी आणि शुक्रवारी पूजा करत असतो. जेवढे पाहिजे आता नाश्ता करण्यासाठी, जेवढे पाहिजे तेवढे मी लाटून घेणार आहे. तर चला, तर हा बघा बनत आहे, तर तुम्हाला दाखवते. आणि चांगलं भाजून घ्यायचं गाईज, कच्चं ठेवायचं नाही. तसंच सांगते, एकदम मस्त टेस्ट असते आणि लागते पण चवीला, खायला खूप भारी लागते गाईज. तुम्ही एकदा बनवून खावा, एकदम मस्त. आणि सारखं सारखं बनवून खाईल गाईज तुम्ही लोक. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला पराठा, कांदा पराठा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब माय चॅनल गाईज, आणि लाईक कमेंट करत जावा जरा, चिंगूसपणा दाखवू नका. तर असंच बघू नका व्हिडिओ. प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करत जावा की व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, तर ठीक आहे, तर बघा गाईज, बघा असं. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला दाखवते आणि पटापटा सगळं करून दाखवते, मग तुम्हाला दाखवते. ठीक है, तर चलो गाइस, पराठे बनाने में बहुत मेहनत लग रही है गाइस, और थोड़ी गर्मी होता है गाइस, तर खूप सॉलिड गरम होत आहे. तर चला पटापटा करते आणि मध्ये मध्ये असं तुमच्यासोबत बोलायला आवडताना सो म्हणून बोलत आहे. हे बघा पराठे बनत आहे गाइस. तर चला गाइस, खरंच खूप गरम होत आहे गाइस, सिरियसली सांगते. माझ्या मम्मीला हॅट्स ऑफ आहे गाईज, तर एवढं स्वयंपाक करते सगळ्यांसाठी, दिवसभर किचनमध्ये असते. खरंच गाईज, सल्यूट आहे माझ्या मम्मी. तर बघा गाईज, फायनली पराठे इज डन गाईज. कैसा दिख रहा है, कसं दिखतंय सांगा मला जरा, कसं दिसतंय. मस्तपैकी झटकीपट आणि पटापट गाईज. हे बघा तुम्हाला दाखवते, थांबा, एकदम मऊ. हे बघा गाईज, मस्तपैकी झालं. तर बघा गाईज, मस्तपैकी झालेला आहे. बघा गाईज किती. तर गाईज फायनली झालेला आहे, आता मी खाणार आहे गाईज. हे बघा कसा दिसतोय पराठा, मस्तपैकी दिसतोय ना. तर गाईज माझ्या भाचीला लागतात, ती असंच सगळं खाते नाश्ता. चहा चपाती वगैरे दिलं तर जास्त खात नाही काय ती, तर खारी वगैरे पण खात नाही. तर तिला पराठा, सँडविच, पिझ्झा वगैरे असंच बनवून देत असते मी. तर आज पण मी घरी आहे गाईज, तर म्हणून म्हटलं चला काहीतरी स्पेशल करूया तिच्यासाठी. तर आम्ही आता खाणार आहे, खात आहे गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक, आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय. थँक्यू नको बोलू बाळा, मी तुझ्यासाठी काही पण, तेरे लिए कुछ भी. ठीक आहे, तर चलो बाय बाय. सॉस सोबत पण खाऊ शकतो गाईज. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना नक्कीच द्या बनवून आणि तुम्ही पण खावा. ठीक आहे, तर सॉस सोबत खावा, मस्त लागतं. मी पण सॉस टाकून घेतले गाईज. तर चला मी करते नाश्ता आता, ऑलरेडी वेळ झालेला आहे. तर बाय. तोंडात टाकलं तर असं एकदम